ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जगद्गुरु श्री कृष्ण भगवंत यांना वंदन करावं तेवढं थोडं आहे आणि त्यांच्याकडून ज्ञान घ्यावं तेवढं थोडं आहे. आता 14व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकामध्ये असं सांगितलंय. ह्याच्या पूर्वीची पूर्वपीठिका काय आहे तर 6, 7, 8 या श्लोकांमध्ये सत्वाला काय सत्व आपल्याला काय बांधतो, रज काय बांधतो आणि तम काय बांधतो हे दिलेलं आहे आणि त्याचं आपण 2 वेळा सखोल वर्णन केलेलं आहे. आणि 9व्या श्लोकामध्ये एक भगवंताची पद्धत आहे. तर मग आलं का लक्षात सत्व काय करतो, रज काय करतो, तम काय करतो. एका श्लोकात 9व्या सगळ्याची एकदा रिव्हिजन केलेली आहे. त्यामुळे 9व्या श्लोकातही विशेष काही नाही, तेच सगळं सांगितलेलं आहे. काय काय कोणता कोणता गुण कशाला बद्ध करतो आपल्याला. आता 10वा श्लोक असं सांगतोय की हे जे गुण आहेत सगळे ते आपल्याला बद्ध करतात, बांधतात ना. तर ते केव्हा ते निर्माण होतात आपल्यामध्ये
रजतमः च अभिभूय सत्वं भवति. रजोगुण तमोगुण यांच्यावर मात करून सत्वगुण उत्पन्न होतो. प्रथमतः सत्वगुण उत्पन्न होतो. काय सांगतोय हा श्लोक? रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजसत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा. काय की हा जो रजोगुण आहे आणि तमोगुण आहे ते वाईट आहेत ना, निगेटिव्ह. काहीच पॉवर नसते खरं म्हणजे निगेटिव्हमध्ये, आणि आपल्याला वाटत राहतं. त्याच्यामुळे त्यांच्यावर मात करून सत्वगुण निर्माण होतो आपल्या आतमध्ये. सत्वं तमः च एव रजः. सत्व आणि तम तशीच मात करून रजोगुण. बघा हे सायन्स आहे बरं का. 2 गुणांना मात करून एक गुण तयार होतो. पण कसं आहे, उतरते क्रमाने. आता म्हणजे लक्षात येत आहे का बघा की आपल्यात आहे ना आधी सत्वगुण निर्माण होतो. म्हणजेच श्लोकाची भाषा अशी आहे की उरलेले जे 2 गुण आहेत रज आणि तम, ह्यांच्यावर मात करून हा सत्वगुण निर्माण होतो, अशी श्लोकाची भाषा आहे. म्हणजेच रज आणि तम यांना बाजूला सारून सत्वगुण निर्माण होतो. त्याचप्रमाणे दुसरे 2 गुण बाजूला सारून रजोगुण कसा निर्माण होईल? सत्व आणि तम यांना बाजूला सारून रज, आणि सत्व आणि रज यांना बाजूला सारून तमोगुण निर्माण होतो. आलं लक्षात? जो गुण सगळ्यात वरचढ तो गुण निर्माण होतो आपल्या आतमध्ये. काय सांगतायत भगवान यातनं? तुम्हाला माहिती आहे ना, ज्याचं राज्य करायचं आहे ज्याला, तो बाकीच्यांना घालवून लावतो. ज्याला राज्य करायचं आहे तो बाकीच्यांना घालवून लावतो. साधी गोष्ट आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या 2 गुणांवर मात करतो, एक तयार होतो. पण कशी आहे ती? क्रम कसा आहे तो? आधी सत्व तयार होतो, नंतर रज तयार होतो, आणि नंतर तम तयार होतो. म्हणजे एक गुण जिथे एका गुणाच्या प्रभावाखाली आपण असतो, त्यावेळी दुसरे 2 गुण ते तिथे नसतात असं वाटतं का तुम्हाला? ज्यावेळी मी सत्वगुणी आहे, सत्वगुणी म्हणून मी झळकतो आहे, त्यावेळी माझ्यामध्ये काय रजोगुण तमोगुण नाही आहे का? पण आत्ता ते वर नाही आलेले आहेत डोकं वर काढून, म्हणून सत्वगुणयुक्त आहे मी आत्ता. साध्या साध्या गोष्टी आहेत. मी आहे आत्ता सत्वगुणाच्या प्रभावाखाली. म्हणजे उरलेले 2 गुण तिथे नाहीत असं नाही, पण ते
आत्ता त्यांचं प्रमाण कमी आहे आणि सत्वगुणाचा प्रभाव आपल्यावर जास्त आहे, म्हणून सत्वगुणाच्या हातात राज्य आहे आत्ता आमचं. सत्वगुण हा रजोगुण आणि तमोगुण यांच्यावर मात करतो आणि आनंद स्वरूप असं शांत स्वरूप असं उत्पन्न करतो. ज्यावेळी तो सत्वगुण जो आहे, बघा कसं चालतं. सत्वगुण जो आहे, आता आपण काय म्हणतोय, फक्त सत्वगुणाबद्दल बोलतोय, गोंधळ होण्यासारखं काही नाही आहे. ज्यावेळी आपल्यामध्ये आता हे गुण कसे निर्माण होतात हा प्रश्न चालू आहे आपला. तर ज्यावेळी आपल्यामध्ये एक गुण येतो, म्हणजे आता आमच्यामध्ये सत्वगुण आलेला आहे, म्हणजे सत्वगुणांचा प्रभाव जास्त आहे. पण त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की रज आणि तम हे नाही आहेत असं समजू नका, पण त्यांचं प्रमाण खूप थोडं आहे आणि म्हणून ते दिसत नाही. आणि आम्ही कशाच्या प्रभावाखाली आहोत, तर आम्ही सत्वगुणाच्या प्रभावाखाली आहोत. मग आता आम्ही जर सत्वगुणाच्या प्रभावाखाली आहोत तर काय देतो तो आम्हाला? सुख, शांती, ज्ञान देतो की नाही? ज्ञान देतो, बुद्धीची सूक्ष्मता देतो तो. त्याच्यामुळे आनंदी जीवन देतो तो. पण हे दोन गुण असतात. आणि काय होतं माहिती का, हा रजोगुण त्यांनी जो झाकून टाकलाय, त्या कामना, आसक्ती, कर्म, हे सगळं दिसत नाही. सत्वगुणाची लक्षणं दिसतात. मग आपल्यामध्ये एखादा गुण वर्चस्व दाखवतोय किंवा आम्ही त्याच्या प्रभावाखाली आहोत, हे कसं ओळखायचं? तुम्हाला चांगलं माहीत झालं. तमोगुणामध्ये कशाचा निद्रा, आलस्य, रागद्वेष, संताप, मोह. रजोगुण भरपूर मोह, वासना, कामना वगैरे, नाही का? हे सगळं असतं या ठिकाणी. तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन एक ना एक गुणाचा प्रभाव असतो आमच्यावर आणि बाकीचे गुण कमी प्रमाणामध्ये असतात. ते नसतातच असं होऊ शकत नाही. आता याचं सगळं वर्णन केलेलं आहे.
काय आहे? सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत. यदा अस्मिन् देहे सर्वद्वारेषु, सर्व द्वारातून, आमच्या शरीराच्या सर्व द्वारातून, इंद्रियातून ज्ञानम प्रकाशः उपजायते. ज्ञानाचा प्रकाश प्रकाशतो ना सगळ्या द्वारातून. तदा उत्सत्वं विवृद्धम इति विद्यात्. तेव्हा खरोखर सत्वगुणाची वृद्धी आहे असं तू जाण. म्हणजे काय होतं नेमकं? तरतरी येते आपल्याला. ज्ञानाकडे आपली दृष्टी अधिकाधिक वळते. बुद्धीच्या क्षेत्रात अधिकाधिक आपल्याला कार्य करावंसं वाटतं. आणि ज्ञानाचा प्रकाश तो सगळीकडे. खरोखर सत्वगुणाची ही वृद्धी आपल्यामध्ये झाली आहे असं तू जाण. आता पुढचा प्रत्येक श्लोक गुणांकडून उत्पन्न जे होतात ती लक्षणं सांगतोय. ज्यावेळी शरीराच्या प्रत्येक द्वाराशी ज्ञानाचा प्रकाश प्रकाशतो. अस्मिन् देहे सर्वद्वारेषु प्रकाश उपजायते. आणि दुसरी गोष्ट, हे जे विश्व आहे ना, जे जे आपल्याला दिसतंय गोचर, ते सगळं आपल्यात प्रवेश करतं. आणि काय होतं माहिती का? म्हणजे जसं विश्वरूप दर्शन दिलंय ना त्या टाईप होतं. हे सगळं विश्व माझ्यात आणि माझ्यातून विश्व बाहेर पूर्ण. सगळ्या विषय वस्तूंना हा जाणीवेचा प्रकाश जो आहे आपला तो स्पर्श करतो. आणि अशी शक्ती आहे त्या डोळ्यामध्ये की ज्ञान जे आहे मिळवलेलं व्यक्तीने, कारण सत्वगुणाचा प्रभाव म्हणजे ज्ञान असतं. ज्ञान आणि तेजपुंज असतो सत्वगुण. इंद्रियांमधून तो बाहेर पडतो. सगळीकडे तेजस्विता. आणि ज्ञान हा मुख्य गुण आहे ना सत्वगुणाचा. हे जे अतिशय तेजस्वी ज्ञान प्राप्त केलंय ज्यांनी, त्याच्या डोळ्यांमधून ते ज्ञान जणू काही तो ओतत असतो. ओतत अनेक साधू संत सज्जन स्वामीजी तुम्ही पहा, अनेक लोक, दृष्टी स्वच्छ असते आणि त्या डोळ्यांमधून ज्ञानाचा प्रकाश तो मावत सुद्धा नाही, त्याच्यात तसं बाहेर झेपावत असतो.
ज्ञानाग्नीपासून, आपल्यातील आत्मतत्वापासून सगळं हे प्रकाश बाहेर पडतो. आणि प्रत्येक खिडकी बाहेर म्हणजे डोळे, कान तीक्ष्ण होतात. जिव्हा, तो जे बोलतो ते खरं होतं. तो वाटेल ते अविवेकीपणाने कधीच बोलत नाही. तो जे बोलतो सौम्य करुणामय भगवंतच असतो. तो जगाचं कल्याणच करायला आलेला असतो. तो आपल्या देहाच्या प्रत्येक खिडकीतून हा ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश बाहेर जणू अतिशय फोर्सनी बाहेर पडत असतो. तो आणि आजूबाजूच्या बाह्य विश्वाला सुद्धा तो अगदी काय करतो? प्रकाशित करतो. त्यामुळे इथे सत्वगुण आवश्यक आहे. आणि सत्वगुणाच्या प्रभावाखाली काय होतं, काय मिळवू शकतो आपण, इतकी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. आणि त्याच्यातले रजोगुण आणि तमोगुण निघूनच जातात. आणि जितका जितका सत्वगुण आपण आपल्यामध्ये वाढवू ना, तितकी तितकी सूक्ष्म निरीक्षण करण्याची आपली शक्ती वाढत जाते. विश्लेषण करण्याची शक्ती वाढत जाते. सूक्ष्म आकलन करण्याची शक्ती वाढत जाते. अतिशय सूक्ष्म बनवतो तो आपल्याला. बाह्य जगत आपल्याला जाणायचं असेल सूक्ष्मत्वानी, तर त्याचं आहे साधन बुद्धी. आणि बुद्धीमध्येच चैतन्य प्रतिबिंबित होतं बरं का. खरं तर एखादी गोष्ट आपल्याला सुटणं म्हणजे चैतन्य प्रतिबिंबित होणं. सूर्यप्रकाश सरळ येतो का? सरळ येतो. तो वाकडा येत नाही. पण सरळ आला तरी त्याच्यात एवढी ताकद आहे, जे किरण सरळ येतात ते सगळी खोली प्रकाशित करू शकतात. आणि त्याचप्रमाणे सूर्याचा आहे ना तो प्रकाश, त्याचप्रमाणे हा चैतन्याचा प्रकाश बुद्धीत प्रतिबिंबित होतो. आणि
त्याच्या चैतन्याच्या प्रभावाखाली बुद्धी सूक्ष्म होत जाते. आपल्याला एखादं प्रतिबिंब हवं असेल तर कसं पाहिजे ते माध्यम? पृष्ठभाग सपाट पाहिजे, शुद्ध स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे, स्थिर हवा, परावर्तन करणारं माध्यम पाहिजे, पाणी असो अजून काही असो, असं आहे ना. त्याच्यामुळे काय आहे, बुद्धी त्याचा जास्तीत जास्त सूक्ष्म असा विचार करून ती अजून सूक्ष्म करत गेली पाहिजे. म्हणजे बुद्धी हे जे माध्यम आहे ज्याच्यात चैतन्याचा प्रकाश, बुद्धीतच तो पडणार आहे. त्याचं कारण बुद्धी सूक्ष्म आहे आणि चैतन्याचा प्रकाश परावर्तित होण्यासाठी सूक्ष्म माध्यम पाहिजे, ती म्हणजे बुद्धी. तो चैतन्याचा प्रकाश आपल्या बुद्धीमध्ये पडतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे म्हणजे काय, शास्त्र नाही आहे. नळाला पाणी 10 वाजता येतं असं नाही आहे. ते चैतन्याचा प्रकाश बुद्धीत पडतो याचा अर्थ काय? चैतन्याचा प्रकाश बुद्धीत पडतो ह्याचा अर्थ आपल्याला जास्तीत जास्त बुद्धी स्थिर केली पाहिजे. ती करण्यासाठी आधी मन स्थिर केलं पाहिजे, मनाला शांती पाहिजे आणि जास्तीत जास्त सूक्ष्म कामं करायला पाहिजे बुद्धीद्वारे. आणि हळूहळू अतिसूक्ष्म अशी ती बुद्धी बनवली पाहिजे. आणि मग हे माध्यम चैतन्याचा प्रकाश परावर्तित होण्यासाठी योग्य ठरेल. आता पुढच्या श्लोकात म्हणतात, लोभ प्रकृतिरारंभः कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. काय म्हणतात आता, आता मगाशी सत्वगुण प्रधान झाला होता आणि चैतन्याचा प्रकाश बुद्धीत पडणार होता. आता असं आहे, रजोगुण प्रधान आहे. रजोगुणात काय काय येतं, सारखं हे करून करून आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की रजोगुण म्हणजे मोह, लोभ.
लालसा, कर्मप्रवृत्ती यांचं प्राबल्य वाढतं आपल्यामधलं. आणि लोभ आणि लालसा आता हे जर गुण अंगी बाळगले काय होणार आहे आपलं? त्याच्यामुळे एकदा का मोहात शिरलं, एकदा का वासना निर्माण झाल्या, एकदा का लालसा निर्माण झाली की बाकीचं सगळं कठीण आहे. फक्त यातलं कर्मयोगच उत्तम आहे की जो आपल्याला पुढे नेऊ शकेल. बाकी रजोगुण हा आपलं नुकसानच करेल. सगळं 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 आपलं आयुष्य तो विदीर्ण करून टाकेल. आता रजोगुणच जर असं नुकसान करेल तर जेव्हा तमोगुण आपल्यामध्ये वरचढ होतो मग तर काही विचारूच नका. कितीतरी गोष्टींसाठी तो आपलं पूर्णपणे नुकसान करून टाकतो तमोगुण. अंधकार, जाड्य, आळस, बेपर्वाई, भ्रांती यांचं प्राबल्य वाढतं. मूढता, बुद्धीला जाड्य येतं, बुद्धीच चालत नाही. लोक ओरडतात, अरे तुला काय सांगतोय कळतंय का? तो कधी गीतेकडे वळेल असं वाटत नाही. पण जो बऱ्याच वेळा म्हणजे आता हे जे गुण आहेत आपण शिकलो ना मगाशी की हे जे गुण आहेत हे असं असतं का? एकाचा प्रभाव आहे याचा अर्थ काय? तो गुण जरा जास्त प्रमाणात आहे, पण बाकीचे काय 2 गुण नाही आहेत का? आहेत ते. बाकीचे 2 गुणसुद्धा आहेत, पण ते फारच कमी प्रमाणात आहेत. त्याचं प्राबल्य वाटत नाही. त्याच्यामुळे सत्वगुणाच्या प्रभावाखाली आपण राहू शकतो. पण इतर 2 गुणांचं प्राबल्य जर वाढलं तर सत्वगुणाचं प्राबल्य कमी होतं. म्हणजे मग जीवन कठीण आहे की नाही? याचा अर्थ आपल्याला थोडंसं सजग राहिलं पाहिजे आणि तमोगुणापर्यंत आपण जायला नको. डिस्टर्ब होऊन चिडचिड करून आपल्यामधला तमोगुण वाढतोय हे आपल्याला समजलं पाहिजे वेळोवेळी आणि त्याच्यापासून दूर होता आलं पाहिजे. आता हा तमोगुणाचं जर प्राबल्य वाढलं तर काय होतं? अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोहैव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. प्रबल जर झाला तमोगुण तर अंधार,
बुद्धीचं जाड्य, एकमेकांबद्दल बेपर्वाई, भ्रांती म्हणजे काही समजतच नाही, कारण बुद्धीची सूक्ष्मताच राहिली नाही. का नाही समजत? खूप विचारांचा गोंधळ झालाय, चिडचिड आहे आणि शांत होतच नाही तो. अभ्यास नाही गीतेचा म्हणून. आता एखादी व्यक्ती अशी सगळी लक्षणं घेऊन जड होतो, त्याचं सगळं जीवनातलं सामर्थ्यच निघून जातं. जाड्य, आलस, अपप्रवृत्ती, कर्तव्यांपासून पळून जाणं. खूप अडचणी आल्या की मग अगदी साध्या साध्या गोष्टी जरी आल्या, ही कोणीतरी बोललं, मग चांगलं किंवा वाईट, एवढा सुद्धा तो प्रतिसाद देऊ शकत नाही. साधं नुसतं हो हो तुम्ही खूप केलं, धन्यवाद, हे सुद्धा राहत नाही. त्याचं तो भ्रांतीच निर्माण होते त्याला. आणि आपल्या आजूबाजूला बाह्य जग आहे, हो की नाही? त्या बाह्य जगात आपल्याला राहण्यासाठी काही विशिष्ट नियम आहेत, एकमेकांशी कसं राहायचं वगैरे. या नियमात सुद्धा तो तमोगुणी मनुष्य राहू शकत नाही. तो फक्त त्याच्या रागद्वेषातच असतो. त्याचं जीवन एक अतिशय दुःखद असं जीवन असतं आणि तो समाजापासून लांब राहतो. तीन गुणांचा जेव्हा वेगवेगळा प्रभाव असतो, त्यावेळी त्या प्रत्येक गुणाच्या प्रभावाखाली मन आणि बुद्धी हे वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत होत असतात. या सत्वगुणामध्ये, सत्वगुणाच्या प्रभावाखाली मनबुद्धीची प्रक्रिया अतिसूक्ष्म, रजोगुणाच्या प्रभावाखाली सो ठीक ठीक, आणि तमोगुणाच्या प्रभावाखाली मनबुद्धी पूर्ण भ्रांतच झालेले असतात. त्यांना कळतच नाही. तिथे निर्णय क्षमता सुद्धा राहत नाही. आता गंमत अशी आहे की आपल्याला एक मोठी गोष्ट कळतच नाही आहे. आपण पहिला जो अध्याय चालू केला होता, पहिल्या अध्यायात तुम्हाला आठवतं आहे का? जे पहिल्या अध्यायापासून होते त्यांना विचारते मी की पहिल्या अध्यायात हा काय होतं वाक्य ते? हा जो परमात्मा आहे, हा देह धारण करतो
देह धारण करतो आणि तो एका लांबच्या प्रवासाला सुरुवात करतो. नीट ऐकून घ्या थिअरी. त्याच्यात सगळं आलं म्हणजे काय माहिती का? गीता अतिशय परिपूर्ण आहे. भगवंतांनी ती अतिशय परिपूर्ण सांगितली आहे. आणि चिन्मय मिशनच्या अनेक स्वामीजींनी ती तशीच पूर्णपणे प्रवाहित केली आहे. परंतु गुरुदेव चिन्मयानंदांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्षात भगवंतांना जे सांगायचं होतं ते आणि तेच त्यांनी सांगितलेलं आहे. मला आता वाटतं श्रीकृष्ण बनूनच त्यांनी गीता सांगितलेली आहे. इतकं सुंदर प्रत्येक ठिकाणी वर्णन आहे. तर सांगायचं म्हणजे काय की पहिल्या अध्यायात हे सांगितलं होतं की आत्मतत्व जे आहे ते काय करतं, तर एका लांबच्या प्रवासाला निघालेलं आहे. आता काय करतं, मध्ये मध्ये देह धारण करतं आणि अतिशय कोट्यावधी मैलांच्या प्रवासाला ते निघालेलं आहे. आता मध्ये ते थांबत नाही. मग आता ह्याच्यामध्ये होतं काय की 100 वर्ष झाली की एखादा देह गडबडतो, त्याची ताकद कमी होते. परमात्म्याला प्रवास कंटिन्यू करायचा आहे. एक देहातून तो आपलं तत्व काढून घेतो आणि तो दर साधारण 100 वर्षांनी दुसरे देह धारण करतो. काय आहे ते आपल्या लक्षात आलं. आता ही थिअरी आहे. ही थिअरी आहे. तर ह्याला आपण अनुसरून आता विचार करूया. की आपल्याला सगळं काय वाटतं माहिती का, आणि म्हणून आपण याच्यात गुंतलेलो आहे. बघा मी असं वागले चांगलं तरी असंच केलं यांनी, आता मी बघते. म्हणजे मला हे सगळं करायला वेळ आहे. अहो आत्ताचं जे जीवन चालू आहे ना, हे जे जीवन चालू आहे हे सगळं आत्तासाठी नाही आहे. फक्त हे जीवन जगत असताना खरोखरीच बरं का, म्हणजे आपल्याला ही महत्त्वाची मौल्यवान गोष्ट माहिती नाही आहे की आपण अतिशय उत्तम सत्वगुणी विचार जपायला हवे होते. चैतन्याला जवळ करून टाकायचं होतं आणि एकही कलुषित विचार आपल्या मनाला शिवू द्यायचा नव्हता. त्याचं कारण ही सगळी संपत्ती जी आहे, उत्तम गुणांची संपत्ती, ही आत्ताच्या जीवनाची नाही आहे बरं का. फक्त प्रवास लाखो मैलांचा आहे. आम्ही आत्मतत्व आहोत. देह वेगवेगळे धारण करू. प्रवास लाखो मैलांचा आहे. आपल्याला ही भीती पाहिजे की आपण एखादे वाईट गुण कलेक्ट केले, ते पुढच्या जन्मी जर आले आपल्याबरोबर तर अडचणच आहे ना. तर हे सगळं आत्ताच काढून टाकलं पाहिजे. काढून टाकायला त्रास होईल, ते निर्माणच होऊ द्यायचे नाही आहेत. तर ही सगळी काय आहे, आपल्या पुढच्या जन्माची ठेव आहे.
त्याचा विचार आपल्याला आधीच केला पाहिजे. जीवनशास्त्र म्हणजे काय आहे? तुम्हाला वाटतंय, आपल्याला वाटतंय जीवन म्हणजे जगणं. नाही, तसं नाही आहे. जीवन याचा अर्थ देह असताना आणि देह नसताना असलेलं जीवन. आणि अनेक देह धारण केलेले असतात परमात्म्यानी, ती जीवन आपली. त्यामुळे हे जे आपण कमावणार आहोत, ही जी संपत्ती आपली आहे, सत्वगुण संपन्न होणार आहोत आपण, आत्ताचं केवळ जीवन सुखी करण्यासाठी नाही आहे, तर ते सगळं पुढे येणार आहे आपल्याबरोबर. ते सगळं पुढे येणार आहे आपल्याबरोबर. त्यांनी तेच सांगितलंय परत की गीतेमध्ये आपण पुनर्जन्माचा विचार केलेला होता. मृत्यू म्हणजे काय म्हणतात भगवान माहिती का? देहाची नियती. नियती, नय म्हणजे नेणे. देह द्यायचा विकास करण्यासाठी. ज्याचं नशीब चांगलं आहे, भगवंतांची गीता ऐकतो, योग्य वेळी ऐकली तर जास्त फायदा. आणि काय होतं मग की त्याला समजून जातं, सगळ्याचं महत्त्व समजून जातं. त्याच्यामुळे पुढचे जर जन्म असतील तर ते सुखकर होतात. आणि आपल्याला जर पूर्णपणे उत्तम कळलं की भगवंतांना काय म्हणायचं, कसं मुक्त व्हायचं, तर पुढचे देहसुद्धा राहत नाहीत. आपल्यामध्ये काही हालचाली स्थूल म्हणजे शारीरिक पातळीवर होतात, काही हालचाली सूक्ष्म म्हणजे मानसिक आणि बौद्धिक पातळीवर होतात. जितकं जितकं सूक्ष्म पातळीवर कार्य चालेल, आणि आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवणारं कार्य चालेल, तितकं आपल्याला हळूहळू मुक्ती मिळत जाईल. गुणवत्ता वाढवणं म्हणजे शेवटी काय आहे? सगळ्यातनं अलिप्त होणं. सगळ्यातून अलिप्त होणं, बाकी काही नाही आहे. पुढचं फक्त आता श्लोक म्हणू, कारण विषय अतिशय मोठे मोठे आहेत ह्याच्यात.
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोकान् अमलान् प्रतिपद्यते. सत्वगुण जर प्रबळ असेल आणि तो देहधारी मरण पावला तर तो लगेच निर्मल लोक प्राप्त करतो. म्हणजे काय? उच्च लोक प्राप्त करतो, विकसित लोक प्राप्त करतो आहे. त्याच्यापासून विकासाकडे त्याची गाडी असते. हा विषय आपण आता पूर्णपणे उद्या घेऊ. हा आहे 14वा श्लोक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.